नमस्कार सगळ्यांना. आज आपण आलोय कर्नाटकच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या हंपीमध्ये. माझ्या मागे जे तुम्ही भव्य गोपुरम पाहतात ते आहे विरूपाक्ष मंदिर. येथे 7व्या शतकापासून रोज पूजा केली जाते. आजच्या ह्या 10-12 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण खास मंदिराचा कानाकोपरा पाहणार आहोत. इथली अद्भुत विहिरे, तुंगभद्रा नदीचा घाट, इथल्या दगडांतलं लपलेलं विज्ञान, सगळं काही. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम कोणी पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहूया चला आपल्यासोबत. चला मग आपण आज जाऊया. अशा प्रकारे हे बांधलेलं आहे. भव्य मंदिर आहे, पूर्ण दगडाचं हे मंदिर आहे. आता आपण सकाळी जातोय. हे जवळजवळ आता सकाळचे 7 वाजले. पहा कशी गर्दी आहे. भरपूर लोक इथे व्हिजिट करत आहेत. शाळेची ट्रिप तर भरपूर असते, शाळेची सहल. आणि जसं आपण मेन मुख्य मंडप जो इथला मंदिराचा मुख्य मंडपात जातोय, तर जाताना आपल्याला इथं हत्तीन आहे, लक्ष्मी हत्तीन, भरपूर फेमस आहे. आणि जवळजवळ ह्याचं वय जे आहे 36 एवढं आहे असं बोललं जातं. लक्ष्मी हत्तीन ही जी लक्ष्मी हत्तीन आहे ह्याला कन्नड, मराठी, हिंदी, तेलुगू असे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे भाषा समजते त्याला. आता जाऊया आपण मुख्य मंडपात. आता तुम्ही जाताना तुम्हाला इथं दिसतंय प्रत्येक खांबावरती वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेलं आहे. प्रत्येक खांबावरती बघा वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेलं आहे. असे कितीतरी खांब आहेत. हे आहे मुख्य मंडप, म्हणजे ह्याला रंगमंडप म्हणून बोललं जातं. आणि पहा हे छतावरती जे चित्र कोरलेलं आहे, हे सगळी नक्षीकाम चित्रे 15व्या आणि 16व्या शतकातील नैसर्गिक रंगात काढलेली चित्रे आजही तशीच आहेत. यामध्ये भगवान शिव आणि पार्वतीचे विवाहाचे प्रसंग कोरले आहेत. हे बघा, इथून आता सध्या विरूपाक्ष देवाचं पूजा होत आहे आणि आपण इथूनच त्याचं दर्शन घेऊया. पहा इथं पूजा चाललेली आहे. या मंदिराचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे 7व्या शतकापासून आजपर्यंत इथं रोज अखंड पूजा केली जाते. तुम्ही पाहताय सध्या मंदिरातला आतला हे गाभारा आहे. अशी भव्य मोठी शिल्पकला आहे. दगडातून कोरून बनवलेली ही शिल्पकला आहे. पहा किती छान दिसतंय. आणि ही आहे मंदिराचा उत्तर दरवाजा. ह्या दरवाजातून आपण आत गेलो तर आपल्याला इथं त्यावेळेला बनवलेले भरपूर मोठा विहीर आपल्याला दिसतंय. आणि तिथून त्याच्याच पलीकडं आहे तुंगभद्रा नदी. तुंगभद्रा नदीच्या काठी बसलेलं हे भरपूर मोठा असं मंदिर आहे, विरूपाक्ष टेम्पल. तर चला मग आपण जाऊया, इथला विहीर पाहूया आणि पाहून त्याच्याच पुढे असलेल्या तुंगभद्रा नदीला पण आपण जाऊन येऊया. त्यावेळेला पाण्याच्या नियोजनासाठी एवढा मोठा विहीर बनवलेला होता आणि इथूनच पाणी थेट गर्भगृहापर्यंत आणि अभिषेक विधीसाठी नेले जात होतं. या विहिरीच्या रचनेकडे लक्ष द्या. पायऱ्या कसं बनवलेलं आहे याचं. पायऱ्यांची मांडणी अगदी भूमितीय म्हणजे जिओमेट्रिक केलेलं आहे. आणि जरी उन्हाळा असला तरी या विहिरीचे पाणी कधीच आटत नाहीये. आणि हे पाणी तुंगभद्रा नदीच्या गुप्त प्रवाहातून तिथून हे पाणी इथं आणलं जातं. अशा प्रकारचं आहे. मग आपण जाऊया आता. सध्या हे मंदिरं, भरपूर मंदिरं आहेत इथं.
तर इथून पायऱ्या खाली आहेत ह्या कुंडामध्ये जाण्यासाठी. इथून स्ट्रेट आपण गेल्यावर ना आपल्याला तुंगभद्रा नदीचं दर्शन भेटतं. चला तिकडे जाऊया. मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला पवित्र तुंगभद्रा नदी वाहते. हा जो घाट तुम्ही पाहत आहात इथे पूर्वी राजघराण्यातील व्यक्ती आंघोळीसाठी येत असत. नदीच्या पलीकडे ह्या नदीच्या पलीकडे अंजनाद्री पर्वत आहे जे हनुमानाचं जन्मस्थान मानलं जातं. इथे आलेले भक्त लोक इथे येऊन आंघोळी करतात आणि विरूपाक्ष मंदिराला जातात तिथं दर्शन घेण्यासाठी. पहा कशी गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे इथं आंघोळीसाठी. आणि सकाळ सकाळचे असं मस्तपैकी किष्किंधा नगरी जे विजयनगरचं साम्राज्य पाहण्यासाठी एक मजाच वेगळं असतं. आणि सावकाश असं हे पाणी वाहतं इथं. पाहता तुम्ही भरपूर छान असा वातावरण आहे. जसं आपण पाहतोय रामायण पिक्चरमध्ये जे मूवीमध्ये जे पाहिलेलं असतं सेम त्याच प्रकारचं इथं फील होतं. हा तुम्ही पण नक्की हम्पीला आल्यावर ना तुंगभद्रा नदीचा हा घाट पहा आणि इथला एक मजा तुम्ही घेऊ शकता. तर नदीचं दर्शन घेऊन आपण चाललोय सध्या मंदिराकडे वापस. आणि इथून आम्हाला निघायचं आहे हम्पीच्या दुसऱ्या प्लेसकडं. तो हम्पीचा एक सिरीज आहे. सगळे व्हिडिओज ह्या आपल्या चॅनलवरती येतील. सगळे व्हिडिओज पहा. जसं मंदिराच्या बाहेर आलो आणि इथं लक्ष्मी हत्तींचं लंचचं टाइम झालं आणि लक्ष्मी हत्तींना बाहेर घेऊन जात होते. आणि बघा किती गर्दी झालेली. 36-37 वय याचं आहे. 36-37 वर्षापासून इथेच ही राहते. सकाळी विरूपाक्ष मंदिराचं दर्शन घेऊन थोडंसं रेस्ट करून आपण परत आलेलो आहे. आणि इथून जातोय हेमकूट पर्वत, जिथून आपल्याला एक सुंदर असं सनसेटचा व्ह्यू दिसतोय. संध्याकाळचा वेळ आहे. हा सुपर असा सनसेटचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. चला माझ्यासोबत. तर जसं आपण वरती जातो, वरती गेल्यावर पाहताय तुम्ही
असा सगळा दृश्य आहे. इथून आपल्याला मंदिराचा जो गोपुरम आहे तो क्लिअरली दिसतोय आणि आजूबाजूला असलेलं विजयनगर साम्राज्याचं प्रत्येक अवशेष पाहताय तुम्ही. तो उंचीवरून आपल्याला क्लिअरली कळतंय की बाबा त्यावेळेला हे कसं बनवलेलं आहे. सगळीकडे दगडातून कोरलेली मंडप पाहताय. जसजसा सूर्य मावळू लागतो तसतसा हम्पीचा हा संपूर्ण परिसर सोन्यासारखा चमकू लागतोय. तर मित्रांनो, विरूपाक्ष मंदिर आणि इथल्या सुंदर संध्याकाळचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली, फ्रेंड सर्कल, मित्रपरिवारासोबत हे व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण अशा ऐतिहासिक वास्तू आपण जपल्या पाहिजेत आणि इतरांनाही दाखवल्या पाहिजेत. तर भेटूया अशाच एक नवीन सफरमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन कथेसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच.